सोमवारचे शिवलिंगावरील अत्यंत महत्त्वाचे उपाय. विशेषतः मार्गशीर्ष महिन्यात सोमवार हा भगवान शिवांचा पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. भगवान शिव हे एक देवता आहेत जे सोप्या उपायांनी सहज प्रसन्न होतात. त्यांची पूजा केल्याने जीवनातील समस्या आपोआप दूर होतात. मार्गशीर्ष सोमवारी भगवान शिव यांना गंगाजल अर्पण करावेत. जर तुम्हाला कोणताही विशिष्ट शिवमंत्र माहीत नसेल तर त्यांची पूजा करण्यासाठी फक्त ओम नमः शिवायचा जप करा. हा मंत्र इतर कोणत्याही मंत्रा इतकाच प्रभावी आहे. मार्गशीर्ष सोमवारी सकाळी शिवमंदिरात गौरीशंकर रुद्राक्ष अर्पण केल्याने विवाहातील अडथळे आणि वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात. मार्गशीर्ष सोमवारी सकाळी भगवान शिवांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाला दूध अर्पण करावेत. हे दूध तांब्याच्या भांड्यात घेऊन तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी पूर्ण भक्तीने शिंपडा आणि ओम नमः शिवाय असा जप करा. तुमचा व्यवसाय वाढेल. शिवपुराण भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग सांगते. त्यानुसार सोमवारी पूर्ण भक्तीने भगवान शिवांना दिवा अर्पण करावात. तर मार्गशीर्षच्या सोमवारी संध्याकाळच्या वेळी तुपाचा दिवा तयार करावा. त्यात लवंगाची जोडी ठेवावी. शिवमंत्राचा 108 वेळा जप करावा आणि तो भगवान शिवांसमोर लावा आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही सोमवारी ही प्रथा सुरू करा आणि 11 सोमवार चालू ठेवा. तुमच्या सर्वात गंभीर आर्थिक अडचणी नक्कीच दूर होतील आणि संपत्तीचा मार्ग मोकळा होईल. तर ज्योतिषशास्त्रानुसार मार्गशीर्षच्या सोमवारी सकाळी शिवमंदिरात गौरीशंकर रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक अडचणी किंवा विवाहातील अडथळे लवकर दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार बेलपत्रावर पांढरे चंदन लावा. तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा आणि मार्गशीर्षच्या सोमवारी सकाळी लवकर शिवलिंगाला अर्पण करा. भगवान तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. मार्गशीर्षच्या सोमवारी शिवमंदिरात जाऊन ओम नमो धनाय स्वाहा ह्या रुद्राक्षाच्या माळेने 11 वेळा ह्या मंत्राचा जप केल्याने भगवान शिवांच्या कृपेने धनसंपत्ती वाढते. जर तुम्हाला सतत समस्या येत असतील आणि अनेक प्रयत्न करूनही तुम्हाला त्यावर मात करू शकत नसाल तर मार्गशीर्ष महिन्यात केलेला हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरेल. या महिन्यात तुम्हाला भगवान विष्णूंना मध, दूध, गंगाजल आणि दही यांचा अभिषेक करावा लागेल. पूजा करताना शंख वाजवावा. असे केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या त्रासांपासून मुक्तता मिळेल. आणि सोमवारी पांढरे कपडे परिधान करावेत आणि भगवान शिव यांची पूजा करावीत. घराबाहेर पडण्यापूर्वी कपाळावर चंदनाचा टिळा लावावा. असे मानले जाते की असे केल्याने कुंडलीतील चंद्रदोषाचे परिणाम कमी होतात. तर सोमवारी संध्याकाळी काळ्या तिळात मिसळलेले कच्चे दूध दान करावे. असे केल्याने असे म्हटले जाते की या उपायाने पितृदोषाचे परिणाम कमी होतात आणि आर्थिक अडचणी देखील दूर होतात. जर कुंडलीत ग्रहदोष असेल तर सोमवारी शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे. असे मानले जाते की सलग 7 सोमवार हा उपाय केल्याने ग्रहदोष दूर होतात. जर तुमच्या घरात सतत पैशाची कमतरता असेल किंवा तुमची आर्थिक स्थिती अस्थिर असेल तर सोमवारी शिवलिंगाला दुधामध्ये मिसळलेले पाणी अर्पण करावे. तसेच रुद्राक्ष माळ वापरून सोमवारी सुमारे 108 वेळा ओम सोमेश्वराय नमः चा जप करा. ह्या उपायामुळे आर्थिक अडचणी कमी होतात आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या येत असतील किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर सोमवारी सकाळी शिवमंदिरात गौरीशंकर रुद्राक्ष अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा येतो. मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतासाठी हळदीचे उपाय. तर गुरुवारच्या व्रतात भगवान विष्णूंना हळद अर्पण केल्याने इच्छा पूर्ण होतात आणि पुण्यफळ मिळते. तर गुरुवारच्या व्रतात स्नान करताना पाण्यात हळद घाला.
यामुळे तुमचा दोषही दूर होईल. तर गुरुवारच्या व्रतावर मात करण्यासाठी तुम्ही हळद दान करू शकता. हळदी व्यतिरिक्त पिवळ्या वस्तूचे दान करणे शुभ मानले जाते. गुरुवारच्या व्रताचे महत्त्व. अग्निपुराण, बृहस्पती स्मृती आणि महाभारत सारख्या धार्मिक ग्रंथानुसार गुरुवारी विधी केल्याने धन, ज्ञान आणि वैवाहिक सुख मिळते. मार्गशीर्ष गुरुवारी स्नान आणि दान केल्याने आशीर्वाद मिळतात. असे मानले जाते की गुरुवारी भगवान विष्णूची विशेष पूजा केल्याने, उपवास केल्याने आणि भगवान विष्णूची कथा ऐकल्याने कुटुंबात सुख आणि समृद्धी येते. तर मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचे बालरूप लड्डू गोपाल यांची पूजा करावी आणि त्यांना माखन, मिश्री किंवा गोड आणि साखरयुक्त मिठाई अर्पण करावी. पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे. यमुना किंवा गंगा यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे किंवा गंगेच्या पाण्यात मिसळून स्नान करणे अत्यंत पुण्यपूर्ण मानले जाते आणि पापांपासून मुक्ती मिळते. भगवद्गीतेचे पठण करणे. नियमितपणे भगवद्गीतेचे पठण करणे शुभ आहे. तुळशी पूजा. घरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा करावी. भगवान श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण करावी. गायत्री मंत्र जप करणे. सूर्योदय होण्यापूर्वी उठावे, स्नान करावे आणि गायत्री मंत्राचा जप करण्यापूर्वी ध्यान करावे. संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावे. यामुळे विष्णू आणि लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात. या दिवशी केळीच्या झाडाला हळद मिसळलेले पाणी अर्पण करावे. यामुळे लग्नाची शक्यता निर्माण होते. गुरुवारी उपवास केल्याने दीर्घकालीन समस्या दूर होतात. शिवाय घर, वाहन आणि भौतिक सुखसोयी मिळतात. गुरुवारी भगवान विष्णूला केळी अर्पण केल्याने सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात असे मानले जाते. गुरुवारी पूजा दरम्यान बेसनाचे लाडू किंवा बुंदीचा प्रसाद अर्पण करावा. यामुळे व्यवसायात नफा होतो. गुरुवारी गरजू व्यक्तीला अन्न आणि पैसे दान करावे. यामुळे करिअरमध्ये यश मिळते. ज्योतिषांच्या मते गुरुवारी भगवान विष्णूंना हरभरा डाळ अर्पण केल्याने तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती मजबूत होते. गुरुवारी पिवळ्या वस्तूचे दान केल्याने सौभाग्य येते आणि तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढते असे मानले जाते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.